तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी अपेक्षेप्रमाणे रद्द झाली. त्यांना शिक्षा झाली आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की विरोधक हे प्रत्यक्ष राजकीय व्यूहनीतीच्या बाबतीमध्ये किती कमजोर आहेत. एक जो अगदी पहिल्या दिवसापासूनची जी खेळी सत्ताधाऱ्यांकडून खेळल्या गेलेली होती. निशिकांत दुबे भाजपचे खासदार यांनी प्रत्यक्ष लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला होता महुआ मोइत्रांच्या संदर्भात. त्यांच्यावरती जे आरोप केले गेलेले होते की त्या पैसे घेऊन प्रश्न विचारतात आणि त्यांनी विचारलेल्या जवळपास मला वाटतं काय 51-52 प्रश्नांपैकी 39-40 प्रश्न हे सगळे अदानीच्याच विरोधात कसे आहेत आणि त्यांनी त्यांचा लॉग इन ID इतरांना दिलेला आहे. तो दुबईहून परदेशातून कसा ऑपरेट होतो आहे आणि एकाच ठिकाणाहून जास्तीत जास्त लॉग इन त्यांच्या ह्याच्यावरती केला गेलं. हा देशद्रोहाचा प्रकार आहे असं एक वातावरण सगळं त्यांनी तयार केलं. अपेक्षेप्रमाणे विरोधक त्या जाळ्यात कसे फसले की पहिल्या दिवसापासून ह्यांनी बाहेर बॉम्ब करायला सुरुवात केली. म्हणजे पत्र आणि ह्यांना असं वाटलं होतं की हा आरोप सिद्ध करायचा असेल तर ह्यांना कोर्टात जावं लागेल, खटला उभा राहील, मग त्याला वेळ लागेल, मग साक्षी पुरावे आणि आपल्याकडची जी न्याय प्रक्रिया आहे ती अतिशय दिरंगाईने चालत राहते, प्रलंबित राहते खटले तोपर्यंत लोकसभेची निवडणूक पण होऊन जाते. पण नेमकी ह्याला बगल देऊन जी खेळी राजकीय पक्षाने केलेली सत्ताधाऱ्यांनी केलेली होती. निशिकांत दुबेंनी लोकसभेमध्ये आरोप केले होते, बाहेर आरोप केलेले नव्हते. लक्षात घ्या, लोकसभेमध्ये आरोप केल्याच्या नंतर लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्याकडे नेऊन त्यांनी ते काय तक्रार दिली आणि आता अधिकार त्यांच्याकडे आले. एक लक्षात घ्या, बाहेर जर कुठे हा आरोप झाला असता तर त्याच्यावरती आपली जी सगळी न्यायालयीन प्रक्रिया होती ती राबवावी लागली असती. पण इथे त्यांनी केलं असं की लोकसभेच्या पटलावरती संसदेच्या पटलावरती हे मांडलेलं असल्यामुळे तो अधिकार लोकसभेच्या अध्यक्षाकडे गेला आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा कोणालाही अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा नाही. माध्यमांमध्ये तुम्ही किती बॉम्ब करा. आणि ह्या जाळ्यामध्ये फसले कसं काय की मग बरोबर तो आरोप केल्याच्या नंतर लोकसभेच्या अध्यक्षांनी एक समिती नेमली, चौकशी समिती. चौकशी समितीमध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांची संख्या जास्त होती सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा सुद्धा. त्या चौकशी समिती समोर तरी शांतपणे ह्यांनी काही मुद्दे उपस्थित केले असते, शांतपणे आपलं म्हणणं मांडलं असतं तरी एक वेळ चाललं असतं. पण तिथेही पुन्हा भडक आणि आक्रस्ताळपणा कसा केला. खरं तर तृणमूल काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचं व्यवच्छेदात्मक लक्षणच आक्रस्ताळपणा आहे. तुम्ही अगदी साध्या चर्चेमध्ये पण बघा राष्ट्रीय चॅनल्सवरती की आक्रस्ताळपणा करणे, आरडाओरडे करणे म्हणजे इतकं काही म्हणजे अक्षरशः बऱ्याचदा ते बिभत्स वाटावं इतकं त्यांचं सगळं तो भाषिक सगळा संताप असतो. मग हे सगळं तुम्ही त्या संसदेच्या समितीसमोर सुद्धा बोलायला की आम्ही महिला आहे म्हणून कसा त्रास दिला, मला वाटेल तसे कसे प्रश्न विचारले, महिलेचं चिरहरण कसं झालं, काहीही बोलल्या. त्या प्रत्यक्षामध्ये चौकशी समितीमध्ये महिला पण होत्या, विरोधी पक्षाच्या पण महिला खासदारांचा समावेश त्या समितीमध्ये होता. सत्ताधारी आणि विरोधाचे मिळून 15 जे खासदार होते त्याच्यामधले 8 खासदार विरोधकातले होते, 7च फक्त सत्ताधाऱ्यांमधले होते. पण यांनी हे काहीच लक्षात न घेता परत एकदा आरडाओरडी केली. पण त्याच्यातले पुन्हा 5 विरोधी खासदार फोडले म्हणजे आपल्या बाजूने बोलण्याच्यासाठी म्हणून त्यांनी बहिष्कार टाकला. ह्या सगळ्याचा काय पुढे तोटा होईल यांना कल्पनाच नव्हती. जसं एरवी एखादी प्रक्रिया चालते, तुम्ही आरडाओरडा करता, संसदेमध्ये धिंगाणा घालता, माईक तोडता. तृणमूल काँग्रेसचे खासदार यांचेच दुसरे सहकारी डेरेक ओब्रायन वगैरे सारखे काय आणि कसं बोलतात, कसं वागतात प्रत्यक्ष संसदेत सगळ्या देशांनी बघितलेलं आहे. आता ही खेळी कशी होती की तुम्ही संसदीय समिती नेमली, त्या समितीने तिचा अहवाल दिला, त्या समितीसमोर तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिलेली होती. तिथे तुम्ही आक्रस्ताळपणा केला, समितीवरतीच आरोप केला, महिला आहे म्हणून मला कसा त्रास दिला असा आरोप केला, चिरहरण झालं महिलेचं, पुन्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे असे इतकं असभ्यपणे सगळी भाषणं केली. पण ह्याचे पुढचे परिणाम काय होतील त्यांच्या लक्षात नाही आलं. एरवी न्यायालयात हे प्रकरण असलं असतं तर मी आधी म्हणलं तसं खूप वेळ लागला असता. इथे त्यांनी तो अहवाल लोकसभेच्या अध्यक्षाला दिल्याच्या नंतर त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतला आणि ही त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी असा प्रस्ताव त्याच निशिकांत दुबे यांनी मांडला आणि तो प्रस्ताव प्रत्यक्ष मतदानाला घेतला. आता पुढचा मुद्दा ऐका कसे एका टप्प्याटप्प्यावर फसत गेले ते. ह्याच्यावरती चर्चा करत असताना परत एकदा जेव्हा ही चर्चा प्रत्यक्ष लोकसभेमध्ये सुरू झाली तेव्हा तृणमूल काँग्रेसनी भूमिका काय घेतली की महुआ मोइत्रांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी द्यावी. आणि नेमके ते त्यांच्याच मांडणीमध्ये फसले, विरोधकही फसले. सगळे असा आरडाओरडा करत राहिले की ज्याच्यावरती तुम्ही आरोप करता त्याला त्याची बोलण्याची संधी दिली पाहिजे.
त्यावेळी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शांतपणे एक जो आधीचा संदर्भ काढून दिला, सोमनाथ चटर्जी सीपीआयचे नेते जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी बसले होते त्या खुर्चीवरती लोकसभा अध्यक्ष म्हणून, त्यांचंच उदाहरण दिलं की 10 खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया जेव्हा तेव्हा राबवली होती तेव्हा त्याच्यावरती जी कारवाई करण्यात आली आणि त्या कारवाईच्या बाबतीमध्ये लोकसभेमध्ये चर्चा झाली, तेव्हा ज्यांचं निलंबन आहे त्यांना बोलू दिलं गेलं नाही किंवा तसं बोलू दिलं जात नाही. त्यांना संधी केव्हा असते, तुम्ही जी संसदीय समिती नेमली आहे त्याच्यासमोर तुमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार असतो. पण जेव्हा तुमच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये संसदेच्या पटलावरती चर्चा होते तेव्हा ज्याचं निलंबन आहे त्याला बोलू द्यायची पद्धत नाही, त्याला बोलू दिलं जात नाही. हा जुना दाखला काढून दिला. विरोधक स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकले कसं काय, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या जाळ्यामध्ये अडकले कसं काय की ह्या सगळ्याची माहिती करून घेऊन जर तुम्ही पावलं उचलली असती तर महुआ मोहित्रांचा त्यांना तर शिक्षा होणारच होती, त्याच्यात काही वाद नव्हता. पण त्याच्या जोडीला सगळ्या विरोधी पक्षांनी स्वतःचं जे नाक कापून घेतलं ना ते वाचलं असतं. तुम्ही यांचा बचाव करायला गेले कारण नसताना, जी गरज नव्हती. तृणमूल काँग्रेसने हा झटकून टाकायला पाहिजे होता आणि बाकीच्या सगळ्यांनी हा झटकून टाकला असता तर फक्त महुआ मोहित्रांच्या संदर्भामध्ये जी काही कारवाई व्हायची ती शांतपणे झाली असती आणि बाकीच्या विरोधकांची इज्जत वाचली असती. विरोधक वारंवार पेचामध्ये स्वतःला अडकून घेतात आणि त्याचे स्वतः ते बळी का पडतात तर ते विचार करायला तयार नाहीयेत. संसदीय आयुध कसे वापरावेत याचं तुम्हाला आता 10 वर्षापासून ही सत्ता स्थिर झालेली आहे. सत्ताधाऱ्यांनी याचं पूर्ण नीट अभ्यास करून घेतलेला आहे. सगळ्या संसदीय आयुधांचा अतिशय योग्य पद्धतीनं वापर करायचं डोकं त्यांचं व्यवस्थित चालतंय. आता 10 वर्षामध्ये संसदेची 30च्या जवळपास सत्र झाली. आता फक्त एक सत्र शिल्लक आहे, म्हणजे 28-29 सत्र झालेली आहेत आतापर्यंत. मग या सगळ्या इतक्या मोठ्या दीर्घ कालखंडामध्ये ही सगळी आयुधं कशी वापरायची असतात, कशा पद्धतीनं हे करायचं असतं ते लक्षातच घ्यायला तयार नाही. ज्या पद्धतीने महुआ मोहित्रां त्याच्यामध्ये अडकल्या, तृणमूल काँग्रेस अडकली, सगळे विरोधक त्याच्यामध्ये अडकले आणि सगळ्या देशासमोर त्यांनी स्वतःचं हसं करून घेतलं. महुआ मोहित्रांच्या बाबतीतली ही संतवाणी, खासदार कीती काढून घेतली कारण मातली महुआती, पैसे घेऊन या विचारते प्रश्न वर पुन्हा जश्न सेक्युलर, शिस्त पालनाच्या ओलांडल्या सीमा बोलण्याची तमा उरलीना, समिती समोर असभ्य वर्तन विकृती नर्तन वृत्तीमध्ये, बाई म्हणून या केला जो कांगावा ओळख येतो कावा लोकसभा, साऱ्यांनी मिळून ठरवली शिक्षा लोकशाही नक्षा सुधारला, कांत गृहीत जे धरती व्यवस्था त्यांचीही अवस्था होणे आहे, त्यांचीही अवस्था होणे आहे. लोकशाहीने आपल्याला संधी दिली, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आपण त्याचा गैरफायदा घ्यावा. बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणजे शिव्या देण्याचं स्वातंत्र्य असा भाग होत नाही त्याचा. विरोधक ही तारतम्य विवेक बुद्धी हरवून बसले. महुआ मोहित्राच्या निमित्ताने केवळ विरोधकच नव्हे, म्हणजे केवळ सत्ता त्या तृणमूलचेच नव्हे तर सगळ्या विरोधकांनी स्वतःची इज्जत घालून घेतलेली असं स्पष्ट दिसतं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.